ऐका महिमा आवडीची बोरे खाय विल्लनीची थोर प्रेमाचा भुकेलाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाची पके मारी कोरडीची थोर प्रेमाचा भुकेलाची दुष्काळ तयाला न म्हणे उचिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगरणित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोभिष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं देयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनोतं शरण्यं भृत्यार्थियं प्रणतपालभवाप्तिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वांगी हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि गोपाल चूडामणि गोपाल चूडामणि श्री पंढरीशा पतित पावना पंढरीशा पतित पावना श्री पंढरीशा पतित पावना अनाथ जीवांचा तुकाज कैवारी ऐसी चराचरी वृदावळी ऐका महिमावडीची बोरे खाय विल्लणीची थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड असा जीवाला समजेल रुचेल पचेल या अभंगामध्ये विशेष दोन गोष्टी महाराजांनी आवर्जून सांगितल्या। ईश्वराला प्रिय जे आहे त्याला ते अर्पण केल्यानंतर तो आहे त्या अवस्थेमध्ये स्वीकार करतो या अभंगाचं विशेषत्व आहे। आता विद्वान कोण कोणाच्या दृष्टीने सोडील ते नाही सांगता येत, परंतु आपल्या सरळ भावनेतून जर अभंगाचा भाव जर पाहिला, ईश्वराला एकच गोष्टीची कमी आहे ती म्हणजे त्याला प्रेम कमी आहे। तुकोबराय म्हणतात त्याला जर प्रेम दिलं आपण, कारण त्याला त्या गोष्टीची उणीव आहे, ते जर त्याला अर्पण केलं तुम्ही आहे त्या अवस्थेमध्ये तो तुमचा स्वीकार करतो। मग कोणाकोणाचा केला तर ऐका अभंगाचं पहिलं चरण ऐका महिमावडीची बोरे खाय विल्लणीची शबरी आहे त्या अवस्थेमध्ये ईश्वरानं तिचा स्वीकार केला म्हणून अभंगाचं दुसरं चरण की बाबा त्याला ते कमी होतं। थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला। दुसरं उदाहरण पहिली शबरी आणि दुसरे सुदामजी महाराज ही दोन्ही उदाहरणं तुकोबराय म्हणतात असे आहे की विश्वामध्ये 18 विश्व दारिद्र्य यांच्या समोर हात जोडून उभा आहे असे दोनही भक्त मुद्दाम होऊन तुकाराम महाराजांनी घेतलेले असावे। पोये सुदाम देवाची फके मारी कोरडी फके मारी कोरडीची। अरे तो सुदामा भगवान श्री कृष्ण परमात्म्याला भेटण्या करता आला, त्याच्या त्या पोह्यामध्ये त्या ईश्वरा करता असलेलं प्रेम ते दडलेलं असल्या कारणाने आहे त्या अवस्थेमध्ये सुदाम्याचा ईश्वरानं स्वीकार केला का थोर प्रेमाचा भुकेला। हा तुकोबराय म्हणतात वास्तव ईश्वर हा सत्वगुणी आहे
ईश्वर हा सत्वगुणी आहे. ईश्वराला उच्चिष्ट चालत नाही, उच्चिष्ट स्वीकार करणं हे तमोगुणीचं लक्षण आहे. तरी सुद्धा तुकोबरायनं उच्चिष्ट न तुकोबराय म्हणतात ईश्वरानं त्या भगवान परमात्म्यानं या भक्तांचे म्हणा संतांचे म्हणा उच्चिष्ट पदार्थ का सेवन केले, तर त्याचं तुकोबराय उत्तर देतात की बाबा त्या पदार्थामध्ये केवळ आणि केवळ उच्चिष्टत्व नसून त्याच्यामध्ये भरलेली भक्ती आहे, त्याच्यामध्ये भरलेला भाव आहे. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. म्हणून त्याला जे प्रिय आहे आपल्याकडून त्याला ते पोहोचलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल करू का सुरू? गेल्या अनेक वर्षापासून जशी आश्रमाची निर्मिती झाली, सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज सेवाधाम आश्रम शिंगी पिपरी आदी करून पंचकृषी सद्गुरू श्री योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने गुरुवर्य ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने व गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या अनंत कृपेनं आशीर्वादानं व महंत श्री अर्जुन गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ कीर्तन महोत्सव तथा भजन भोजन काकडा असा हा सोहळा गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी चालू आहेत, सुरुवात आहेत. आजच्या 3ऱ्या दिवसाची सेवा सर्व आश्रमाचे आयोजक नियोजक सप्ताह समिती नाही का 5वा दिवस आहे आज. हुकला असं जाऊ द्या, 2 दिवस मागं नाही तर मोर. मग आता काय 2 दिवसाला काय, आता 4थ्या दिवशीचा बाबा उद्याचा बाबा काल येऊन गेला म्हणले, मग आता एखाद्या दिवस इकडं तिकडं मग आता मग थोडं तर दाखवा. तुमचं बरं आहे रो, एखाद्याचं सगळं हात आमचं. विठ्ठल विठ्ठल असो. अतिशय सुंदर प्रसंग आहेत, अतिशय सुंदर वातावरण आहेत. या वातावरणामध्ये एका आश्रमामध्ये आपण हा उत्सव साजरा करतोय. वैयक्तिक कार्याची आणि सार्वजनिक कार्याची महती थोडी वेगळी वेगळी आहे. सार्वजनिक कार्यामध्ये जो आनंद आहे तो वैयक्तिक कार्यात नाही. म्हणून पंचकृषीतून तमाम भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाचा नाम उल्लेख करण्यामध्ये वेळ खर्च करण्यापेक्षा नाही का, आता 8 वाजलेले आहे, 1च तास शिल्लक राहील. सरपंच साहेब 1 तास उरला नाही का, म्हणू नका लगेच. पण मग 1 तासामध्ये आपल्याला बरंच लांब जायचं आहे, 2-3 तालुके ओलांडायचे. मग त्याच्यामुळं म्हणून सर्वांना धन्यवाद. शिंगी असेल, पिपरी असेल, जोडेगाव असेल, अकोली, वाडगाव, देवठाण, भायखेडा, पानव, पळसवाडी, रांजणगाव, बाजाठाण, अजून तिडेवाडी, आपेगाव, कोपेश्वर, देवळणे, बोगटे, जोडेगाव आता डबल का, शिरसगाव, कणकुरी, मालुंजा, पुनतांबा, कापूस वाडगाव, कोपेश्वर, वळठाण. तुम्ही फक्त सांगा माऊली, नावं घेतो ना. म्हणून सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून सर्व गुणीजन महाराज मंडळी, यामध्ये विजयानंद गिरीजी महाराज श्री क्षेत्र पुंतामा आश्रम ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या आश्रमाचे मालक महाराज स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून सर्व माझे गुरुबंधू मित्रमंडळ. आज म्हणजे सगळा मार्केटचा माल आहे, अतिशय सगळे गुणवान आहे. सगळे गुणवान एकत्र आले की एक तर चांगलं होतं. ते पुढचं नाही बोलत मी. एक एकावनी बळी रे. विनेकरी महाराजांच्या पासून म्हणजे घाटी पाटील आहेत, माऊली महाराज आहेत, कापूस वाडगावच्या तई आहेत, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे गोरखजी महाराज आहेत, पिंपरीकर, बरोबर आहे. या भागात सुनील भाऊ माझं येणं कमी आहे. मी आपलं उग गाराच्या पावसाने कधी मधी एखाद्या वेळेस आलो तर आलो, नाही तर मग बनी तर बनी, नाही तर खांद्यावर गोणी. आमचे रवी महाराज आहेत, सुनील महाराज, उद्धव काका, मोहनजी महाराज, अर्जुन महाराज, रोहन महाराज, मस्के महाराज. आता या अलीकडले जरा माझे परिचयाचे कमी आहेत, परंतु सगळेच महाराज मंडळी. या बाजूची सर्व गुणीजन महाराज मंडळी. दादा आहेत, पळसवाडीहून दादा आलेत, भाऊ आहेत, आमचे काका आहेत, पेरकर भाऊ आहेत, बाजाठाणकडून आवर्जून आलेले आमचे मधुवांना.
जुने पकवास प्रेमी ह्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचे जुन्या काळामध्ये भजनं गाजवलेली आहेत, सप्ते गाजवलेली आहे माणसानं. अर्जुन महाराज आहेत. तुम्ही खाली बसले होते, उभे राहिले का? उभेच होते तुम्ही, पाहिलं खाली बसले होते ना. हा, ही सगळी महाराज मंडळी. पेटी मास्तर आमचे शिवजोळ महाराज, महाराजांचा परिचय नाही. दुसरे पेटी मास्तर जोडेगावच का? वा, छान. तुम्ही दोघं राहिले. वा, तुम्ही दोघं माझ्या संग येणार. तुमचे नाव नाही घेतलं, तुम्ही मला मालगावात धरायला चुकायचे. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज कोटमे मृदंगाचार्य, त्यांनी तसा संन्यास घेतला पखवाजाचा. हा, शिवरात्रीपासून शेवटची कथा वाजवली ती. महाराज बरं सांगितलं कुठं? पुलाखाली, संभाजीनगरच्या पुलाखाली सांगितलं बाबांना, बाबा शेवटची कथा आहे आज, पण आता वाजवायचीच नाही रे भाऊ, कथाच वाजवायची नाही. मला भाऊसाहेब महाराज नाही वाजवली ना, नाही वाजवली त्यांनी कथा. 2 कथा आल्या, नाही वाजवल्या. ते म्हणले नाही वाजवायचे. आता तबल्याला राजीनामा, पखवाजाला राजीनामा. पण आज हटके आहे जरा. ते म्हणले आज सेवा आहेत म्हणून सेवे करता प्राधान्य आहेत. आज ते स्वतःहून बसले. युवा मृदंगाचार्य आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे विक्रमजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर सर्व श्रोतृवर्ग आहेत. आमचे गणेश महाराज आहेत, आदिभाऊ आहेत, भाऊसाहेब महाराज आहेत, पाटील आहेत. तुम्ही सगळीच मंडळी. आमचे रवी महाराज आहेत. साऊंड अत्यंत गोड आहेत. माझा परिचय कमी नाही. तुम्ही म्हणताल का मग नाव घेतलं नाही रे भाऊ आमचे, नाही का? म्हणून सर्वांना धन्यवाद देतो ज्यांचा साऊंड आहेत. आमचे साई श्याम, नाही का? श्यामदादा, गंगाथडीचं वैभव. वातावरण म्हणजे वातावरण, सांगावं लागत नाही. कारण सिस्टीमवाल्याचा आणि वक्त्याचा फार जवळचा संबंध आहे. त्यानं जर ठरवलं की याला बाटलीभर पाणी पुरू द्यायचं नाही, त्यांच्या हातात जादू आहे. हा, बटन फिरवलं का माणसाला कोरडं करतात ते. हा, बरं. ते बऱ्याच लोकांचा असं एक भ्रम आहे, मग त्याच्याकडे नाही का बॉक्स, त्याच्याकडे नाही का मिक्सर, ते काय जाळायचं आहे का बाबा? वावधन आलं बनसुल पॅटर्न, मग फोडा बॉक्स. क्वालिटी जगामध्ये क्वालिटीला किंमत. तुम्ही एकटे राहा नाही तर चौघा राहा. क्वालिटी असेल तर क्वांटिटी असेल तर जग तुम्हाला. चौथ्या गल्लीला जरी दुकान मांडलं शांभू, येणार आहे लोक. घाबरू नका, ब्रँड बदलू नका, फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणून सर्व दाते मंडळी, एकदा ज्यांचा महाप्रसाद आहे या सर्व दाते मंडळी करता जोरदार टाळी वाजवा. आम्ही आल्यानंतर विचारलं मोहन महाराजांना की पोत्यानं प्रसाद शिजवला जातो, नाही का? हे सर्व दाते मंडळीचं योगदान आहे. आणि आपण दिलेल्या दानामध्ये निश्चितच भगवान परमात्मा प्रसन्न होणार आहे, लक्षात ठेवा. कारण आपल्या हातून जी क्रिया घडते ती सत्वगुणी आहे. आणि ईश्वराला दिलेल्या सत्वगुणातील कोणत्याही गोष्टीची दखल ईश्वर घेतल्याशिवाय राहत नाही. प्रकृतीचा नियम आहे. आपण कदाचित ईश्वराला विसरू शकतो, प्रकृतीला विसरू शकतो, पण प्रकृती आपल्याला विसरत नाही. 4 प्रकारच्या खाणीतला कोणताही जीव असू द्या, प्रकृती तुमच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन एक दिवस त्या कर्माची फलश्रुती तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून अतिशय सुंदर वातावरण आहेत. सर्व आयोजक, नियोजक, सप्ताह कमिटी, सर्व तरुण मंडळ, ज्येष्ठ मंडळ, भजनी मंडळ, गावकरी मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, सर्वांना विनम्र भावाने वंदन करतो. आणि आपण आपल्या सेवेच्या माध्यमातून अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू नाही करणारच आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. हो भाऊसाहेब महाराज, तुम्हाला जे पाहिजे ते जर मी दिलं, जगाचं एक वसूल आहे, कोणी असू द्या. प्रेम तेव्हाच केल्या जातं जेव्हा तुमच्या मनाला आवडेल अशी क्रिया माझ्या हातून घडली पाहिजे. गणेश महाराज, कोणी कोणावर फिदा होत नाही फुकट. समाजाचा नियम आहे विक्रम महाराज. देव असो, दानव असो किंवा मानव असो, सगळ्यांची रीत आहे. काहीतरी मॅनेजमेंट झाल्याशिवाय कोणी कोणाचा अंगीकार करत. तुम्ही माझ्या सोबत आले किंवा मी तुमच्या सोबत आलो, थोडा फार का होईना समन्वय साधल्याशिवाय, नाही का? हा, त्याला स्वार्थ म्हणा, प्रेम म्हणा, उणीव म्हणा, काही म्हणा तुम्ही, नंतर कालांतराने त्याचं रूपांतर वेगवेगळ्या भावनेत होऊ शकतं. ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीला तुमच्या काही गोष्टी पटल्या की तो माणूस तुम्हाला आवडला म्हणून समजा. कोणी असो, देव असो, दानव असो किंवा मानव असो. प्रत्येकाची रीत आहे ती. जगाच्या बाजारामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा,
तुमच्या मनाच्या भावना मी जर जाणल्या आणि तुमची अपूर्णता जर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्यावर 100% विश्वास ठेवणार, तुम्ही 100% माझ्या अधीन होणार. तोपर्यंत नाही. मग त्या ईश्वराला सुद्धा जी अपूर्णता आहे ती आपण शोधली पाहिजे. आपण त्याच्यापर्यंत जाण्याकरता अनेक प्रयत्न करतो. अथंग प्रयत्न प्रत्येकाचे चालू आहे. थांबलेला असा एकही जीव नाही भाऊ. प्रत्येक जण प्रयत्न करतोय ते ईश्वरापर्यंत जाण्याचा. प्रत्येक जणाची धडपड आहे. कोण योग करत असेल, कोण याग करत असेल, कोण जप करत असेल, कोण तप करत असेल. प्रत्येक वाटेनं त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. पण समोरचा व्यक्ती लवकर आपल्यावर कृपा करण्याकरता जी उणीव आहे ती पोच करा. ती जर पोच केली ना, तुम्ही पहा एखादी व्यक्ती जास्त जवळ येण्याला कारण काय माहिती का? जर नस धरल्या गेली ना, नस तो म्हणतो वा त्याच्यासारखा माणूस नाही. पण कधी आता काहीला नाही जमली नस धरायला, मग तो सगट मनगट पिळीत होईल. नाही जमत काहीच आयुष्य गेलं बाबा. आणि हे जमण्याकरता सुद्धा जमलंच पाहिजे. ते विठ्ठल 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 विठ्ठल, हे सुद्धा जमलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. बरेच साधक मंडळी त्या देवापर्यंत जाण्याकरता प्रयत्न करतात, पण तिथपर्यंत पोहोचतातच असं नाही. कधी कधी अनंत जन्म सुद्धा खर्च करावे लागतात. काही काही ईश्वरापर्यंत जाण्याकरता स्वतःच्या शरीराची कडसण करतात. तुकोबराय सुद्धा एका ठिकाणी तुकोबरायला जरासं वाईट वाटलं. देवाच्या भेटीची आस तुकोबरायला लागल्यानंतर देवाला तुकोबरायने शेवट सांगितलं, सांग मी या देहाचं आता करू काय? काय देह घालू करवती कर्मरी, 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 काय देह काय देह घालू करवती कर्मरी, 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 काय देह घालू करवती कर्मरी. त्या देवाला तुकोबराय विनंती करताय म्हणजे त्याच्या भेटी करता प्रत्येक जण प्रयत्न करतोय. योगी योग करतो. योग करणं म्हणजे काय सहज आहे का? मग नाही. आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. आता योगाच्या भूमिकेमध्ये जर आपण घुसण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचा, आपल्या लक्षात येईल. योग करून करून तो योगी थकून जातो, परंतु त्या ईश्वरापर्यंत तो जातोच असं नाही. कदाचित त्याला अर्ध्या रस्त्यामधून पुन्हा माघारी यावं लागतं. एखादा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून सत्य असत्याचा बोध करून करून तो इतका वेदांत शोधून शोधून वागण्याचा प्रयत्न करतो किंवा ज्ञानाच्या भूमिकेतून तो ईश्वरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते ज्ञानही त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचविल असं नाहीये. कारण मला तरी असं वाटतं माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे ज्ञानोबरायाचा जर आपण आश्रय जर घेतला तर ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानाच्या जरी रस्त्यानं तो गेला जात असताना त्याला त्याच्या रस्त्यामध्ये असणारे वैरी एक वेळ अज्ञानाला सोडून देतील, पण त्याला लुटल्याशिवाय सोडत नाही असा ज्ञानोबराय म्हणतात. हा ज्ञानाला त्या दोषाचा मार आहे. तुम्ही पहा
ज्ञानी पुरुषाला, अज्ञानी पुरुषाला हे दोष लागतील असं नाही, पण ज्ञानाला अडचणी मात्र भरपूर येणार आहे. तो ज्ञानी त्याच्या रस्त्यानं जात असताना त्याला विषय आडवे येतील. ज्ञानोबराय म्हणतात सज्ञानाच्या माथ्यावर बसता का अज्ञानाच्या? मी जाऊ का घरी? नवल अहंकाराचे गोठी. आता सज्ञानाच्या झोंबे का अज्ञानाच्या? साधी सिंपल गोष्ट आहे भाऊसाहेब महाराज. 25 माणसात तुम्ही एखाद्या सामान्य पुरुषाला म्हणा जरा बाजूला सारखा बरं, तो म्हणतो ठीक आहे आम्ही मागे बसतो, तुम्ही बसा पुढे. एखाद्या बागड्याला म्हणा बरं, तो म्हणतो त्याचा काय संबंध, मला उठ म्हणण्याचा त्याचा काय संबंध? अहंकाराची गोटी. ज्ञानाला अपासून सुरुवात आहे महाराज, अपासून. हा, बरेच लोक म्हणतात की आपल्याला तर अजिबात नाही बुवा. हा म्हणणं सुद्धा अभिमानच आहे. आणि देवाला सगळ्यात जास्त बोजा डोंगराचा होतो असं काही नाही, नदीचा होतो असं काही नाही, इमारतीचा होतो असं काही नाही. ईश्वराला सगळ्यात जास्त जर बोजा जर होत असेल कशाचा, तर ज्ञानोबराय म्हणतात फक्त अभिमानाचा. दुसऱ्या गोष्टीचा ईश्वराला लोड नाही. प्रमाण सापडलं का म्हणून मेरू तो समान बार देवा मे हो बार देवा मेरू तो समान बार देवा मेरू तो समान. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान बार मेरू तो समान बार देवा. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू समान बार देवा मेरू तो समान बार देवा. एका कोमलपट्टीनं पूर्ण राग बदलला रवी काका. जास्त नाही कळत, पण आता थोडं थोडं कळायला लागलं म्हणून तर पळायला लागलो ना. विठ्ठल 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 विठ्ठल. मेरू तो समान भार देवा. याचा अर्थ तुकोबराय म्हणतात त्या ज्ञानाला सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. निळोबरायाने याचं उत्तर फार सुंदर दिलं. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती करितात पे काम क्रोध खबळती नित्यानित्य अभिमान वाढती करितात पे करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. आता याच्यामध्ये असं आहे भाऊ बरं का, जशा आम्ही ओळखुट्या फेकून दिल्या तशा निळोबरायच्या गवळणीचा आणि आमचा जवळजवळ संबंध संपला. झालं त्या काळामध्ये त्या पाठवून गेल्या गेल्या, जेवढ्या पाठीवर राहिल्या तेवढ्या राहिल्या, बाकीच्या विसरल्या. हा, म्हणजे शक्यतो मोठ्या गवळणीकडं कोणी बरं. आता बारी लंपाची लंग केवढ्या गवळणी म्हणते 3-3, त्याच्यात एक एक गवळणीला 4-4 झाली. त्या 4-4 सालीत एक एक कडवं, त्या 2-4 गवळणी होऊन जाते. तेवढ्यातच त्याच उलट्या पालट्या करायच्या सोपात घेतल्यावानी. सध्या वातावरण अवघड आहे. मी मग अशी फार हसलो, आपण फार गोडा बोलविली. अजून काय झालं, बरेच 2-3 गवळणी झाले पा भावरा दळण विठ्ठल विठ्ठल. हे सगळे दोष त्याला आहे. जर कदाचित या दोषापासून जर वाचायचं असतं तर ते देवाला ईश्वराला जे प्रिय जर ते देऊन पटकन मोकळं जर झालं ना, माणूस म्हणतं का नाही त्याचा आपल्याला आवडेल असा येतोय. मग त्याला आवडेल असं जर आपण जर केलं तर मला तरी असं वाटतं आपण दोषापासून वाचल्या जातो. स्वतंत्र आपण त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला की तो प्रसन्न होत नाही. पण त्याला जे कमी आहे ते जर शोधलं ना आपण, तेवढं जर तुम्हाला पोचलं की एका क्षणामध्ये तुम्ही मला प्रिय होता. तुकोबराय म्हणतात त्याच्या प्राप्ती करता मी अनेक रस्ते शोधले, अनेक रस्त्याने जाऊन पाहिलं, मला त्याच्यामध्ये यश आलंच असं नाही. पण मी जो रस्ता निवडला माझ्या पूर्वजांच्या आश्रयानुसार त्या रस्त्यामध्ये मला यश आलं. आता पूर्वजांची जी भूमिका आहे, तुकोबराय म्हणतात माझ्या पूर्वजांनी एक पांडुरंगाचं भजन सोडून दुसरं काहीच केलं नाही. हे माझ्या पूर्वजांनी मला दाखवून दिलं, म्हणून मी सुद्धा भजनच केलं. भजनाचा परिणाम, त्या भजनातून प्रेम निर्माण झालं. प्रेमापोटी तो ईश्वर ऋणी झाला आणि तो देव मलाही प्रसन्न झाला. मी तुम्हाला सांगतोय की बाबा
त्याला जे कमी आहे ते द्या. मग त्याला काय कमी आहे, कशाचा दुष्काळ आहे, तर अभंगाचं दुसरं चरण. ऐका मैमावाडीचा हे थोर प्रेमाचा भुकेला चालल्या. ओ थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हो थोर प्रेमाचा भुकेला, 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 हो थोर प्रेमाचा भुकेला, 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 ए हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, ए हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, 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 त्याला जे प्रिय आहे तुकोबराय म्हणतात ते द्या. त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे, एरवी पदार्थावर तो अवलंबून नाही. हा. आता प्रेम म्हणजे तरी काय, एकमेकावर केलं जातं त्याला प्रेम असं म्हणत. आपण जे प्रेम करतो ते सगळं स्वार्थापोटी आहे. आपल्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. जर कदाचित समोरच्या व्यक्तीनं आपल्या मनाजोग्या काही व्यावहारिक गोष्टी केल्या नाही की आपण त्याच्यावर उदास होतो, नाराज होतो, आणि बऱ्याच दिवसानंतर कालांतराने मग ते फिसकटून जातं. मग लोक म्हणतात तुमचं आणि त्यांचं तर लय बुवा बरं होतं, पण मग काय झालं, हीच कडकडली, काय झालं, बिघडलं. हा. 100 वेळेस भाऊ तुम्ही त्या माणसाचं ऐका आणि एकदाच ऐकू ना तरी बिस्कटत बुवा. यंदा त्यानं आपल्या विरोधात नाव टाकायला पाहिजे. मग आता ते गंज केलं त्यांच्या कारण नाही ऐकलं त्यानं, मग आता काय इलाज त्याला, बिघडलं बुवा. हा संसाराचा नियम आहे. प्रेमाची भूमिका पहिली नारद भक्ती सूत्रानुसार कामना रहितम. प्रेम हे कामना रहित असं. प्रेम केलं आमच्या राधाजीनं, राधाजीला विचारा प्रेम काय आहे. जे देवाला सुद्धा राधेनं समजून सांगावं त्याला प्रेम म्हणतात. एक बार तो राधा बनकर देखो मेरी सावरिया, एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा यू रो गए, राधा यू रो गए. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा तो रो गए. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा तो रो गए. एक बार तो राधा बनकर देखो. टाळ टाळ
सुध बुध कोई कुछ भूल गई तेरे संसार में बंसी बजा दे मुरली सुना दे बंसी बजा दे मुरली सुना दे गले से लगा ले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले बंसी वाले मुरली वाले बंसी वाले मुरली वाले बंसी वा प्रमाण प्रमाण उगणत मग म्हणे कोणत्या गाडीत बसू. बरेच लोक प्रमाण देते पण आपण म्हणलं ना भाऊ आता आमच्या गावाकडे एक माणूस आहे नाव नंतर सांगतो भाऊ. आपण जर म्हणलो ना त्याला आता समजा असं काही बुवा हे मन लई चंचले बुवा असं बुवा विषय निघाला बुवा की बुवा माणसाचं मन एका जागेवर राहत नाही टाळ्यावर राहत नाही वा हे लई वचवच करतं बुवा मन. तो अदम नव्हता का तुला आता कुठे दावी बरं तो पेटी वाजवणाऱ्याला असं वाटत होतं का डोक्यावर घेऊन निघावं काय काय नको प्रमाण नाही ते फिट बसलं पाहिजे राव ते वातावरण झालं पाहिजे त्याचं. एक बार तो राधा बन के देखो मेरी सावरिया राधा यू रो गए क्या होते आंसू क्या पीड़ा होती. हे प्रभू अरे काय अश्रू असतात हे जर तुला जर अनुभवायचे जर असेल राधाजी त्या ईश्वराला सांगतात गोविंदाला सांगतात भगवंताला सांगतात. प्रभू जर तुला या अश्रूची किंमत जर बघायची असेल ना तर तू एकदा प्रेम करूनच बघ. क्या होते आंसू क्या होती है पीड़ा तुम एक बार आंसू बहाकर देखो सावरिया राधा यू रो गए राधा यू रो गए मैं तो सुध गुल प्यार में मैं तो सुध गुल प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार सब कुछ भूल गई तेरे संसार. राधाजी देवाला सांगताय देवा एकदा हृदय चुरून बघ ओरिस दिल में क्या रखा है बस तेरा ही नाम लिखा है. माझ्या मते ही कव्वाली कुणी गायलेली आहे गझल. आता यायचं नाही नाव लवकर कीर्तन वस्त्र आठवण विठ्ठल विठ्ठल राधाजी देवाला प्रेमाची परिभाषा सांगताय. प्रेम करावं राधेनं निस्वार्थी. चित्रावर सुद्धा इतकं प्रेम केलं होतं इतकं प्रेम केलं होतं असं म्हणतात की राधेच्या प्रेमापुढं विद्वान असणारा उद्धव सुद्धा फिका पडला होता. आता उद्धव म्हणजे काय तो साधा नव्हता लक्षात घ्या. उद्धव म्हणजे बर का काका तुम्ही साधे तुमचं काय नाही तुमचं म्हणणं आहे भाऊ पाक वाजून तुम्ही त्यांना विचारलं म्हणलं बसा वाजवायला ते म्हणे लई जण आलेले तो का आपण आपला चावर फिरवण्यापेक्षा दुसऱ्याच यशी वाटे जाऊ द्या. उद्धवजी म्हणजे साक्षात बृहस्पतींचा शिष्य आहे. देवगुरु बृहस्पती हे ज्याचे गुरु आहेत सांगा ज्याचा गुरु मेहरबान असल्यावर तो चला कसा असेल. आणि आपल्याकडे एक मन आहे जिसका गुरु मेहरबान वो चला पहलवान. बृहस्पती सारखे गुरु आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा बंधू आहे जरी चुलत असेल पण भाऊच आहे. लक्षात घ्या आपल्याकडं लांबचं गणगोत जरी उंच पदावर असलं तरी लोक म्हणतात ते आमचे पाहुणे बुवा. लांबचं जरी असलं तरी लोक काय म्हणतात हा त्यांचा नामचा घरोबा आहे चांगल्या पद्धती. आता तो वास्तविक त्याला ओळखीत बी नाही
पण भूमिका काय नाही ना, त्यांचा आमचा जवळचा संबंध आहे. हात एवढ्या उड्या दाड्या घालीत, कुत्र पाय रे भो, कुत्र धावतच याच्यावर. हा त्या म्हणजे एवढं राड आहे, सुसून तो पत्रिका द्यायला तिथं जातो. हा तो म्हणतो तुम्ही कोण? हा काय बा, याला काय अर्थ आहे? असा अर्थ तर कायलाच राहिला नाही आता. याच्या अंतःकरणामध्ये लांबचं गणगोत आहे तरी पाहुणा आहे. उद्धव हा साक्षात भगवंताचा बंधू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, भगवंताचा आणि उद्धवाचा फार सल्ला आहे. दोघं एका जीवाचे आहे. भगवान उदास आहे. वसुदेवानं देवकी मातेनं सांगावं उद्धवाला की उद्धवात जाऊन भगवंताला विचार की तू का उदास आहे. कृष्णाला विचार तू का उदास आहे, का जेवत का नाहीस तू. भगवंताचा चेहरा म्लान आहे. उद्धवजी महाराज गेले. उद्धवजीने विचारलं प्रभू क्या बात है, आप क्यों उदास हो. त्यावेळेस भगवंताने सांगितलं उद्धवा मला सगळं आहे, पण आज मात्र माझं मन उदास आहे. का? कारण त्या गोपिकांची आज मला फार आठवण येते. मला त्या गोपिकांची फार आठवण येते. या मथुरेमध्ये काहीच कमी नाही. यह मथुरा तो कंचन की नगरी. सोन्याची आहे तुमची ही नगरी, पण मन रमत नाही. काय करावं? असं कर म्हणले उद्धव, आता तू माझ्या ऐवजी तू त्या वृंदावनामध्ये जा, मधुवनामध्ये जा, तिथं जाऊन त्या गोपिकांना भेट आणि त्यांना बघून एकदाच ये. बघा तुम्ही किती प्रेम आहे भगवंताचं, भगवंतावर त्या गोपिकांचं, राधाजीचं. उद्धवजी तो प्रसंग डोळ्यानं पाहत आहे. पाहत असताना उद्धवजीच्या दोन्ही नेत्रातून अश्रुपात होत होता भक्तीचा. आता ज्ञानी माणसाचं एक लक्षण आहे व ज्ञानाला असं वाटतं बाबा हे आपलं उमजल का वयांना. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, ज्ञानाला सुद्धा भक्ती टकवून टाकतं. तुम्ही पहा चांगला शिकून माणूस आला म्हणजे काय बा लईच अकल घेऊन आला अशातलं काय बा. कधी कधी आपला गैरसमज राहतो तो नको बा त्यांना. अरे नाही नाही नाही, अनुभवजन्य ते अनुभवजन्य. खेड्यातली येडीच राहते, पण मग ते डोक्यात एकदम कम्प्लीट राहते. ध्यानात ठेवा. मला एक सांगा मावशी, शिकून सवरून आली म्हणजे ती जास्त विद्वान झाली का? आता तसं आश्रमाचा विषय संसाराचे दृष्टांत सांगू नये, परंतु कधी कधी जर तुम्हाला मी खरंच ब्रह्मन माया जर सांगितली तर मग सकाळच्या गोष्टी ऐकायसारखे. या बाया म्हणतील रात्रीचा तो डोक्यातून गेला होता बाया. तुमच्या गावात वास केला म्हणजे तुमच्याप्रमाणेच सांगावं लागेल. मला एक सांगा, जास्त शिक्षण झाल्यानंतर त्याला ज्ञानच आलं असं तुम्हाला वाटतं का? एखादा ॲग्रिकल्चर करून आला, तो सांगतो त्याच्या पद्धतीनं फवारे घ्यावं, जमल का त्याच्या हिशोबानं? तो ते फक्त दुकानदाराचं घर भरितोय, शेतकऱ्याचं नाही. ॲग्रिकल्चर झालं म्हणून तो जास्तच विद्वान झाला असं नाही. पुस्तकीय ज्ञानानं, ज्ञानापेक्षा कधी कधी भक्ती अत्यंत पुढं असते. उद्धव ज्ञानी आहे ही गोष्ट खरी आहे, पण उद्धवापेक्षाही 1000 पट गोपिका पुढे आहे. तुम्हाला सांगू, ज्या मुक्ती करता योगी योग करतो ना, जपी जप करतो, त्या मुक्तीवर पाय देऊन गोपिका नृत्य करत होत्या. निळोबराय म्हणतात, आयशा गोपिका त्या झाल्या हरी रता, त्या विराजती मुक्तीची माथा. मुक्तीवर पाय देणाऱ्या गोपिका आहेत. हे प्रेम आहे. राधाजीनं चित्र काढलं ना, त्या चित्रात पायच नव्हते देवाला. चित्राला पाय नव्हते. दुसऱ्या गोपिकेनं सांगितलं, राधाजी तुम्ही इतकं सुंदर चित्र काढलं, असं वाटतं हे चित्र आता आपल्याशी वार्तालाप करेल, परंतु याच्यामध्ये एक उणीव आहे. राधाजीने विचारलं काय उणीव आहे? हा सगळा प्रसंग उद्धवजी महाराज पाहत आहे. याच्यामध्ये ही उणीव आहे की या चित्राला फक्त पायच नाही. राधाजीनं स्पष्ट उत्तर दिलं. म्हणले त्या पहिल्या कृष्णाला पाय होते म्हणूनच तो निघून गेला. आता मला असं वाटतं जर या चित्रात पाय काढलं तर हा चित्रातला सुद्धा निघून जाईल. त्यावेळेस उद्धवाचे डोळे उघडले. कबीरजी या प्रसंगाचं वर्णन करताना वाणी भरून आली, हृदय कंठ दाटून आला. कबीरजी म्हणतात, ज्ञानी पुरुष असणारा उद्धव, कबीर कबीर क्या कहे, जाओ जमुना के तीर,
एक एक गोपिन में गए बह गए कोटि कबीर बिड़ो पार कुमार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 ताली वाजवा ताली वाजवा विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई रे सा नी रे सा नी रे सा नी सा नी सा नी सा हरि जय हरि जय जय विठोबार कुमाई विठोबार डली कमरधारी विशाल ज्ञानदेव सद्गुरु गंगा जी महाराज नारायण जी महाराज बजरंग बली हनुमान म्हणून प्रेमाची भूमिका जी सांगितली आहे ती कामना रहित आहे. कामना रहित प्रेम जर ईश्वरावर जर आपलं असेल तर निश्चित तो ईश्वर वैकुंठ सोडून त्या भक्ताच्या सदनी येतो किंवा त्या भक्ताच्या जवळ येतो. तुकोबराय म्हणतात त्या ईश्वराला प्रेम दिल्यामुळं अत्यंत दीन अशा भक्ताचा स्वीकार केला. त्याला आवडणारं जे प्रेम आहे ते प्रेम त्या साधकाने त्या भक्ताने त्याला दिलं. त्या भक्ताचा त्या ईश्वरानं अंगीकार केला. मग कोणत्या भक्ताचा केला तर अभंगाचं पहिलं चरण. ऐका बाबाडीचा ऐका बाबाडीचा प्रेमाचा भुकेला त्याला आवडेल असं दिल्यानंतर तुकोबराय म्हणतात त्या शबरीचा त्याने स्वीकार केला. आता वास्तव सांगा शबरी जवळ ईश्वराला देण्याजोगं असं काय आहे बरं? काय आहे सांगा ना. तिच्या जवळ अत्यंत दीन आहे.
तुकोबारायांनी अनंत भक्तापैकी शबरीचंच का नाव घेतलं? कधी कधी काय होतं माहिती का, माणसं कन्फ्यूज होत असतात की आमचा अंगीकार करील का. पण लक्षात ठेवा, ईश्वरानं जर अंगीकार केला ना, तुम्ही कितीही निंदे असू द्या, तुम्ही कितीही निंदे असू द्या, निंद्यतेही तेने वंद्य केली, हे अंगीकार ज्यांचा केला नारायणे, केला नारायणे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांचा अंगीकार भगवंताने केला त्यांचं चरित्र जर पाहिलं तर अतिशय निंदनीय आहे. किती निंदनीय आहे की ते आपण प्रत्यक्षात जर त्यांचं वास्तव पाहिलं तर आपण त्यांचा अंगीकार करू शकत नाही. आणि त्यांच्यासारखं आपल्याला वरून जी आर जरी सुटले ना, आपण त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न केला, वरून सरकारनं तुम्हाला आदेश दिला जा करा भाऊ तसं, हा कदाचित तुम्ही चांगलं पाहू. वाल्मिकी ऋषी सारखे आपल्याला मुभा जरी दिल्या ना, मुभावरून का बुवा एवढं तुमचं वर्षाचं टार्गेट आहे, पण तुम्ही एवढं कराच, तुम्ही आवर्जून करा, तुम्हाला त्याचा बेनिफिट आहे. तुम्हाला वरतून जरी आदेश दिला तरी वाल्मिकी ऋषी इतकं आपल्या हातून दुष्कर्म घडू शकत नाही. मी पूर्व वाल्मिकी ऋषीचं सांगतोय, उत्तर वाल्मिकी ऋषीचं नाही. वाल्मिकी ऋषीचं अगोदरचं जे चरित्र आहे अतिशय निंदनीय आहे, इतका निंदनीय आहे. तुकोबाराय म्हणतात की ज्याच्या हातून ब्रह्महत्याच्या राशीच्या राशी घडल्या. आता राशी राहिल्याच नाही, राशी राहिल्याच नाही. आता राशीत आला तर बरं आहे, नाही तर राशीत नसला ना तो त्याला कैम शनीच आहे. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंदे केला. अहो ज्या वेळेस सद्गुरु नारद मुनी ज्या वेळेस भेटले वाल्मिकी ऋषीला, मंत्र जाप दिला, वाल्मिकी ऋषीची वाणी इतकी जड झालेली आहे. स्वामीजी वर्णन करतात, त्याला राम राम म्हणायला लावलं तो बाबा मरा मरा म्हणत होता. हा हे उलटा नाम, उलटा नाम जपत सुजाना, 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 उलटा नाम जपत सुजाना. हे वाल्मिक भय ब्रह्म समान, 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 वाल्मिक भय स्वामीजी वर्णन करतात की त्या वाल्मिकी ऋषीला आपल्या सद्गुरूनं दिलेला मंत्र सुद्धा त्याच्या वाणीला सरळ उच्चारता येत नव्हता. की त्या वाल्मिकी ऋषीनं पुन्हा पुन्हा म्हणावं, मरा मरा मरा, उलटा नाम जपत सुजाना,
उलटा नाम जपत सुजान वाल्मीक भय ब्रह्म समान वाल्मीक भय ब्रह्म समान। परिणाम उलटा जपून सुद्धा वाल्मिक ऋषी हे ब्रह्मस्वरूप झाले। इतके ब्रह्मस्वरूप झाले देवा की देवाला सुद्धा चौकटीत वागवण्याकरता भाग पाडायला लावलं। कुणी एक वानर भगवंताजवळ गेला, भगवंताला सांगितलं म्हणे देवा मी असं ऐकलं तुम्ही करतो मान्यता करतो, सगळ्या शक्ती तुमच्या पायाजवळ आहेत, या विश्वाला निर्माण करायचं का नाही करायचं तुमच्या हातात। मग म्हणले मग आता रावण मारायचा आणि सीता आणायची, एवढा समुद्र ते भानगडीने एवढे उद्योग करूच मग इथूनच गोळी आनंद त्याला। त्यावेळेस रामजीने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे। प्रभू म्हणतात बाबा मी जर ठरवलं असतं तर रावण पहिला जन्मालाच घातला नसता, आणि रावण आहे म्हणूनच बरं आहे ध्यानात ठेवा। दिवसाला किंमत रात्रीमुळे आहे, सज्जनाला किंमत दुर्जनामुळे आहे। निवळ एका पक्षी सगळे एकत्र आले कोण कोणला खाईन भरूच आहे का? हे एकमेकाला पाहिजे ते। भगवंताने सांगितलं मी ठरवलं असतं तर रावण जन्माला आला नसता, मी ठरवलं असतं तर रावण पंचवटीतच आला नसता, मी ठरवलं असतं तर पंचवटीत आल्यानंतर सुद्धा मी तिथंच मारला असता। पण बोलिले वाल्मिक तैसेची करीन वरतुणी दावीन, नामा म्हणे नामदेवरायाच्या चौकटीत बसवले, त्यांना अंगीकार केला देवा। शबरी सुद्धा कनिष्ठ आहे पण ईश्वराला प्रिय होईल असा भाव शबरीच्या पदरात असल्यामुळं महाराज बोरे खाय बिल्लाईचे बोरे ऐकायला तयार नाही ना। नंतर पंक्ती आहे, विशेष करून पंक्ती जर नसते तर मग ठीक आहे बा थोडंसं वळलंय बी तर हरकत नाही, राहील मग आताच सगळं सांगायचं मग नंतर बाकी काय करायचं। सगळं एकाच खेपात खाली करून नाही चालत ना, ते काही तर थोडंफार राहिलं पाहिजे। मग याच्यातलं एखादा तरी म्हणू उद्या बाबाला मागच्या वर्षी तेवढं पाहाराव काय करणार आहे, मग आता इलाज नाही, त्याला चाल सोडून जावंच लागेल। पाहिलं तुम्ही एखादा गवडी तो गेला बा खुटड कापून, हा त्यानं जर खुटाडा कापले त्याला माहिती वरचा ताळ आपल्याकडे येतच नाही, त्याच्याकरता गणेश महाराज त्यानं खुटाडं सोडेल आहे। तुम्ही 4 ताळ बांधा, वर जाऊन पा ठोकर लागले लक्षात येतं का खुटाडा आहे भाऊ। ते आपला नियम आहे भाऊ, संसारी माणसाचं कसं राहतं। साधूचं काय माहिती का, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर, साधू खुश आहे जंगल में जोगी, आपल्याला नाही जमायचं म्हणून जाऊ द्या आता तो ये अंदर की बात है, ये कभी बात में दिखेंगे आता। म्हणून 9 वाजत आले असतील जवळजवळ। 2 उदाहरणं दिली। पहिली शबरी अतिशय दिन म्हणायला नको कोणी का यांना मोठीचेच नावं घेतले नाही का। लोक साधूला आहे बाबा, साधूच्या जीवनावर बोट ठेवण्याकरता तयारच आहे, असं काही नाही लोकांनी साधू सोडले आपलं भ्रम आहे। लोक म्हणते पहिल्यासारखे लोक नाही, लोकांच्या नजरेत जो बसला ना फिट बसला ना त्याचा काटाच आहे कोणी। लोक तुम्ही सरळ चाला बोलणार, वाकडे चाला बोलणार, म्हणून तू खबर म्हणतात आपल्या मस्तीत जागा कोण काय म्हणलं चुलीत गेलं विठ्ठल विठ्ठल। साधूला तरी आपल्या मस्तीत राहा, जगाचा नियम आहे। आज मला राम राम घातला मला बरं वाटून, नाही घातला मीच म्हणणार उद्या मा बाबा जमत नाही, खरं आहे ते, ही गोष्ट खरी आहे, समाजाचा नियम आहे। उद्या तुकोबराकडे सुद्धा आक्षेप केला असता तू मोठ्याच भक्ताची नावं घेतली। तुकोबरानं मुद्दाम होऊन उकरून त्रेतायुगात राम अवतारामधली शबरीवर काढली। बरं काढली तर काढली अतिशय दिन म्हणून काढली। त्या काळातही मोठले भक्त होते श्रीवर्गातही। पहिलं श्रीवर्गातल्या कनिष्ठ पदावर जीवन असणारं शबरी मातेचं तिला इतक्या उंच पदावर नेऊन ठेवलं। तुकोबराय म्हणतात तिच्या आश्रमापर्यंत भगवान गेला। भगवान गेल्यानंतर अहो ज्या सत्वगुणी ईश्वराला उच्चिष्ट हे चालत नाही, भगवान सत्वगुणी आहे आणि नियम असा आहे भगवान सांगतात उच्चिष्ट खाणं म्हणजे तमोगुणी माणसाचं लक्षण आहे, सत्वगुणी नाही।
उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामसम प्रियम, ते त्या तमोगुणी वृत्तीच्या व्यक्तीला उष्ट खाणं आवडतं. आता भगवंत सत्वगुणी मग उच्चिष्ट खावं का द्यावा ना? त्याच्या फीड मध्ये बसत नाही ते. माझ्या मते 17व्या किंवा 18व्या अध्यायातला श्लोक असेल हा. किती आहे आता माझ्या तर काय बात ते एवढे काही श्लोक पाठ नाही. पण आज तुमच्यामुळं मला एवढे दंडक पाळावं लागलं. नाही एवढा टाइम आता अर्धाच आणला असतं मी. आणि एवढा घासा बसेला असल्यावर एवढं गेलोळा गोळा लिपणाळा भेगोळा लिपणाळा. भगवान सांगतात अर्जुना, उच्चिष्ट खाणं हे तमोगुणी मनुष्याचं लक्षण आहे. पण भगवान परमात्म्यानं शबरीची बोरं खाल्ली म्हणजे हा भगवंताला सुद्धा अपवाद आहे. पण ऐका, त्या उच्चिष्ट खाण्यामध्ये सुद्धा एक भाव दडलेला आहे आणि भावापेक्षा देव मोठा नाही, लक्षात ठेवा. ज्ञानोबराय म्हणतात तुमच्या ताटात जर दुसऱ्यांची वडलं तुम्हाला आवडन का? मी घरी जाऊ, आपण जेवायला बसलो आणि एखादा व्यक्ती आला आणि तो लागला ताटात चिवडायला. आता चिवडण्याच्या सुद्धा अनेक पद्धती आहे. काही सुईना चिवडीत्या, काही इथपर्यंत डोपरं भरविता नाही का. म्हणजे जेवायला बसल्यानंतर म्हणजे एक जेवणाची भूमिका, काही जेवायला बसलं तर बोट सुद्धा भरू देत नाही. जेवणाची ज्याची त्याची भूमिका अलग अलग आहे. तुमच्या ताटात आला आणि शांबो तो जेवायला बसला आणि तो लागला हलवायला, चाल आवडल का? नाही. पण कदाचित तेच आपलं जर असलं मग तुम्ही नाही म्हणशाल. ओवी सांगतो ऐका. ज्ञानोबा म्हणतात बाळक बापाची ताटी गे, बापा तेच जेवू लागे की तो संतोषले मुखची ओढ. अरे जर कदाचित ते बापाच्या ताटात जेवायला बसलं ना, किती राडा घालू द्या, किती ठिकाणं घालू द्या, पण त्या बापानं तोंड वाकडं करण्याऐवजी ते बाप त्याच्याकडे पाहून म्हणतो तो वा भीड चल दे. तसं ईश्वराचं आहे. हे भक्त जे आहे ते ईश्वराला त्या भावापोटी, त्या भावनेच्या भरामध्ये, त्या भक्तीच्या भरामध्ये उच्चिष्ट जरी असलं तरी भगवान म्हणतात येऊ दे. लक्ष्मणाला सुद्धा माफ नाही केलं देवानं. एक बोर म्हणलं नाही, मग तो सुखीलय बुवा, मग अर्धी गिठुळी हाणीले बुवा. शबरी के बेर सुदाम जी के चावल, हे रुचि रुचि भोग लगावे उद्धवजी. जाऊ दे आता. रुची रुची म्हणजे आवडीनं, अरुची नाही रुचीनं. भाऊसाहेब महाराज स्वीकार केला. कसा केला? रुचीनं, प्रेमानं, आवडीनं. केवळ आणि केवळ त्या ईश्वराला जे प्रिय होतं ना. शबरी बोर तोडत असताना तिच्या मनामध्ये एक भाव होता की आज माझे राम येतील, आल्यानंतर हे बोर प्रसाद म्हणून सेवन करतील, पण हे आंबट आहे का तुरट आहे का कसं आहे या अगोदर चाकून पाहिलं पाहिजे. त्या शबरीच्या उच्चिष्टपणामध्ये भाव आहे म्हणून त्या ईश्वरानं तिची बोर ग्रहण केली. देवा तुकोबराय म्हणतात तो ईश्वर दुसऱ्या पदावर सांगताना म्हणतात त्या सुदामजीच्या पोह्याचा स्वीकार करण्यामागं कारण, पोहे सुदाम देवाची पके मारी कोरडेची का खाल्लीत पोहे, त्याचं कारण सांगितलं. आता 9 वाजले ना बाई, 9 वाजले. हा ना, नाही ना, पण इशारा तुमचा इशारा. ओ आता तुम्ही माझ्या सगळ्यात लहानचे मोठे व्हायले. गुण अवगुण मै जानत तो रे विठ्ठल. पोहे सुदाम देवाची पके मारी कोरडीची. देवानं कोरडे पोहे खाल्ले. का खाल्ले? त्याच्या मागं कारण आहे. इथं आपल्याला शिजेल खावत नाही, ऍसिडिटी होती. तुम्ही चांगला पालो कोण नाही ना, पोह्यांना कणी डांबारले काही मानतं कणी ढेकरच येत नाही. एवढा त्या पोह्याचा कंटाळा आहे हो. एवढा पोहे पाहिले तरी वाकडं तोंड करतं माणूस. देवानं कोरडे का खाल्ले त्याचं कारण आहे फक्त आणि फक्त भाव. 4 घरचे तांदूळ असं म्हणतात. 4 घरचे तांदूळ त्या सुशिला मातेनं मागून आणलेले आहेत आणि त्या ईश्वरामध्ये त्या ईश्वराला अर्पण करण्यामागचा भाव
त्या सुशीला मातेचा, की हे बघून तरी त्या ईश्वराला दया येईल. सुदामजीच्या प्रेमाची प्रतीकाची जी भूमिका आहे ती गाठोडी आहे, ती सोडण्याकरता भगवान परमात्म्यानं त्या पोह्याचा स्वीकार केला. काही ठिकाणी तांदूळ सांगितले तर काही ठिकाणी पोहे सांगितले. केवळ आणि केवळ महाराज भाव के बस में भगवान, भाव नहीं तो त्रिभुवन मधुवन, बस लागत वीरान, भाव होय तो पाषाणो में प्रगट होय भगवान, भाव के बस में भगवान. केवळ आणि केवळ भाव महत्वाचा आहे. भावाची कारण तुका म्हण्या केवळ आणि केवळ भाव. म्हणून त्या ईश्वरानं जरी उच्चिष्ट सेवन केलं त्यामागचं कारण आहे त्यांची भक्ती, त्यांचं प्रेम, त्यांचा भाव. तो ईश्वर तुम्ही दिलेला पदार्थ कसा हे पाहत नाही, त्या पदार्थामागचा भाव काय आहे त्या भावावर तुकोबरा आहे म्हणतात. तो ईश्वर उडी घालीत असतो अभंगाचं शेवटचं. उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे
थोर प्रेमाचा भोकेलाचे दुष्काळ तयाला म्हणून संकल्पित वेळेमध्ये माझे गुरुवर्य महाराज जशी बाबांनी बुद्धी दिली तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. करविले तशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे म्हणून झालेली सेवा प्रभूचरणी श्री गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करूया. कार्यक्रमासाठी उपस्थित गुणीजन सर्व बाहेरून आलेली वारकरी मंडळी सर्वांना पुन्हा एक वार धन्यवाद. आमचे पुरणगावकर नाही का फार लांबून सगळं भक्त मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून सर्व बाहेरून आलेले प्रत्येक जणच या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आपले गावकर भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून सर्वच तुम्ही मंडळी लहान थोर या ठिकाणी उपस्थित झाला. आपली अमूल्य किमतीची वेळ खर्च करून आपण सतसंगामध्ये आपला काळ खर्च केला. निश्चितच तुमचा हा काळ सार्थकी ठरल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांना पुन्हा एक वार धन्यवाद. सर्व भजनी मंडळी सर्वांना मनापासून धन्यवाद. आजचे महाप्रसादाचे अन्नदाते त्यांनाही मनस्वी धन्यवाद देऊन याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. डाक पिंपळगावून आलेले आमचे सर्वच भक्त मंडळ नाही का सर्वांना धन्यवाद. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तुम्ही उदाहरणार्थ क्षमा करायला अशी आशा बाळगतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सुनील भाऊ आरती करून घेऊन एकदा आरती करून घेऊन मग तुमचं सूचना द्या तुम्ही. विठ्ठल जय 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 हरी जय हरी जय हरी. यायला उशीर झाला त्यामुळे क्षमस्व. आजचे श्री रामगिरीजी महाराज सेवा आश्रम ट्रस्ट शिंगी हनुमंतरायाच्या जन्मदिनानिमित्त हनुमंत जयंती उत्सव त्याचप्रमाणे आजची जी कीर्तन सेवा होती हरिभक्तपरायण श्रावण महाराज जाधव देवठाणकर यांची श्रीकृष्ण परमात्म्यावर आजची सुंदर अशी कीर्तन सेवा झाली. अगदी ऐकायला सगळ्यांनाच आनंद वाटला. मी आल्यानंतर 2 कडवे त्यांचे ऐकले तरी महाराजांनाही ग्रामस्थांच्या वतीने श्री रामगिरीजी सेवा आश्रम ट्रस्टच्या वतीने मनापासून धन्यवाद, त्यांचे आभार. त्याचप्रमाणे पुरणगाव टिंबी आपेगाव पानव पळसवाडी चेंडूफळ डाक पिंपळगाव चांदेगाव या सर्व वैजापूर तालुक्यातील परिसरातून आलेले भक्त मंडळीचे मनापासून धन्यवाद, त्यांचे आभार. त्याचप्रमाणे आजचा सकाळी ज्यांचा नाश्ता होता असे नवनाथ सांगदेव पाटील बोठे, ज्ञानेश्वर भाऊसाहेब पाटील नरोडे यांचा सकाळी नाश्ता होता. त्यानंतर दुपारचं जे अन्नदान होतं विनेकरींचे अन्नदाते गणेश अशोक गायकवाड पाटील. त्यानंतर आजची सायंकाळचे अन्नदाते समस्त कासार पाटील परिवार. आपल्या गावामध्ये कासार पाटील परिवाराचं भरपूरच या कार्यक्रमाप्रसंगी अगदी श्रमदान आणि योगदान असतं. त्यांचे मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. ज्यांचं आज अन्नदान होतं त्यांनी कृपया इकडे येऊन आपलं नारळ घेऊन जायचंय. कृपया ज्यांनी सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळचा महाप्रसाद ज्यांचाही होता त्यांनी येऊन कृपया इथं नारळ घेऊन जायचंय. त्याचप्रमाणे रोजच्या प्रमाणे आजही आपल्या माता भगिनी चिमुकल्याताई आणि आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी पंचक्रोशीतून आलेले सर्वच ग्रामस्थ माता भगिनी यांची आज मोठ्या संख्येने भरपूर उपस्थिती, त्याबद्दल त्यांचे मनापासून मी धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि आपण सगळेजण आता तिकडं जेवायला जायचंय आणि सुंदर असा महाप्रसादाचा आनंद घ्यायचा आहे. जे भक्त परिवार या सप्ताह प्रसंगी उपस्थित राहिले त्यांचे मनापासून धन्यवाद. पिंपरी येथून आमचे दाजी खरेदी विक्री संघाचे माजी सभापती बद्रीनाथ पाटील बाराते यांचा इथं अगदी 2-3 वेळेस आपल्या कीर्तन सेवेला त्यांचा इथं हाजरी लागली
आणि ते स्वतः येऊन आनंदाने इथे येतात त्यांच्याही मनापासून मी धन्यवाद मानतो। त्याचप्रमाणे ज्या ज्या गावाचे मी नावं आत्ताच वाचले होते त्या वैजापूर तालुक्यातील ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो। जोपर्यंत आमचा सप्ताह चालू आहे तोपर्यंत अशीच आपली उपस्थिती आमच्या सप्ताहासाठी प्रार्थनीय आहे। तुमचे मनापासून धन्यवाद। समोर जे योगदान देणारे ज्यांचं या कीर्तन सेवेला या सप्ताहाला अगदी मोलाचं योगदान असतं, आपण प्रत्येक जण एक एक रुपया जो जगन्नाथ महाराजांचा रथ म्हणतो ना, आपण जगन्नाथ महाराजांचा रथ काय आपण एक माणूस लुटू शकत नाही। त्या जगन्नाथ महाराजांच्या रथाला प्रत्येकाचा हात लागला पाहिजे। म्हणून जगन्नाथ महाराजांचा जसा आपण रथ लोटतो सगळे मिळून, तसाच या सप्ताहालाही आपल्याला सगळे मिळून सहकार्य करायचंय, जेणेकरून हा सप्ताह अगदी पंचक्रोशीतल नव्हे तर वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील एक आपल्या शिंगी गावाचं व पंचक्रोशीतील जेवढे गाव आहे ज्यांचं ज्यांचं या सप्ताहासाठी योगदान असतं, असं सर्वांचंच नाव मान उंचवेल असं आपण कामगिरी करायची आहे। ज्यांचं ज्यांचं योगदान द्यायचं बाकी आहे त्या सर्वच भक्त परिवाराला, माता माऊल्यांना माझी नम्रतेची विनंती आहे का आपण